नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकल्पग्रस्त उमेदवार म्हणजेच प्रोजेक्ट अफेक्टेड उमेदवारांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जे प्रोजेक्ट अफेक्टेड विद्यार्थी असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल की नवीन जो GR आलाय तो GR मध्ये सांगण्यात आलेला आहे की प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट प्रमाणपत्र हस्तांतरित करता येतं का, तर येतं करता. पूर्वीचे निकष वेगळे होते, 6 महिन्यापर्यंत हस्तांतरित करता येत नव्हतं, पण आता तो मात्र नियम काढून नवीन नियम लावण्यात आलाय. तो नियम थोडक्यात आपण समजून घेऊया. प्रमाणपत्र कुटुंबातील कुणाला मिळतं, कुणाच्या नावाने मिळू शकतं, कुणाच्या नावाने हस्तांतरित करता येतं, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. त्यानंतर कालावधी काय आहे, जो पहिले 6 महिने होता आता हा कालावधी कसा शिफ्ट करण्यात आला किंवा त्याचे निकष काय बदलण्यात आलेले आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. ओके, बघा, तत्पूर्वी प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मधून तुम्ही गट क आणि गट ड च्या विविध एक्झाम मधून तुम्ही पद घेऊ शकता. जसं की MPSC मधनं कंबाईन गट क ची जी जाहिरात आहे त्यामध्ये सुद्धा प्रकल्पग्रस्तांना इथे रिझर्वेशन असणार आहे. सो रिझर्वेशन तुम्हाला घ्यायचं असेल तर प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट असावं लागतं. एकतर तुमच्या नावावर असावं लागतं किंवा घरातला तुमचा रिलेटिव्ह जो असेल त्याच्या नावावर असावं लागतं. पण कुणाच्या नावावर असं लागतं ते पण आपण थोडक्यात बघूया आणि तुमच्या नावाने ट्रान्सफर करता येतं का ते पण आपण समजून घेऊया. पण तुम्ही सरळ सेवेची जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातल्या बॅचेस अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला बऱ्याच सरळ सेवेच्या एक्झाम जसं मनपा येणारे, लेखा कोषागार, अन्न औषध, आदिवासी विभाग, वन विभाग, नगर परिषद, BMC, समाज कल्याण विभाग, महिला बाल कल्याण विभाग यासारख्या इतर सरळ सेवेच्या एक्झामची तयारी तुमची होणार आहे. फीस तुम्हाला फक्त 1499 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. आता लगेच आपण बॅच घेऊ शकता. ऍप डाउनलोड करून परचेस करा किंवा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती आपण कॉल करू शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. मुख्य मुद्दा आहे किती टक्के आरक्षण असतं प्रकल्पग्रस्तांसाठी. तर प्रकल्पग्रस्तांसाठी तुम्हाला बघा इथे गट क या संवर्गासाठी तुमचं आरक्षण आहे 5% आरक्षण तुम्हाला लागू असणार आहे. त्याचबरोबर कोणत्या पदांसाठी आरक्षण आहे तर गट क ची सगळीच पदं. MPSC मधून सुद्धा ही गट क चं पद आहे. सरळ सेवेच्या माध्यमातून जेवढ्या जागा तलाठी, ग्रामसेवक, ZP, आरोग्य भरती या सगळ्या एक्झामसाठी तुम्ही हे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट वापरू शकता. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला वयोमर्यादेत सुद्धा वाढ असते. जसं की गट क MPSC ची एक्झाम आहे 45 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार असणार. त्यानंतर कुटुंबातील कुणाला आणि किती व्यक्तींना लाभ मिळू शकतो. बघा, एखादा जर व्यक्ती आहे तुमच्या घरामध्ये, तुमच्या फॅमिलीचं जमीन अंशतः किंवा पूर्णतः जर एखाद्या प्रोजेक्टला गेली असेल तर तुम्हाला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मिळतं. मग ते कुणाच्या नावाने मिळतं, घरातील प्रमुख व्यक्ती जो असतो त्या नावाने तुम्ही काढू शकतात आणि त्यानंतर इतर व्यक्तींना सुद्धा तुम्ही ते सर्टिफिकेट ट्रान्सफर करू शकता. मात्र एका वेळेस तुम्हाला एकदाच त्याचा फायदा घेता येईल. एखाद्याने जर फायदा घेतला असेल एखाद्या तुमच्या घरातल्या व्यक्तीने तर दुसरा व्यक्ती मात्र फायदा घेऊ शकत नाही. म्हणजे एका प्रमाणपत्रावर एकच व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाद्वारे इथे फायदा घेऊ शकतो. आता यांनी सांगितलं बघा, केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी हाती घेतलेल्या पाटबंधारे, वीज अथवा इतर कोणत्याही प्रकल्पामुळे व्यक्तीचं घर किंवा जमीन पूर्णतः किंवा अंशतः संपादनात आली असेल तर अशा व्यक्ती किंवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असणारी व्यक्ती, तुमच्या घरामध्ये प्रमुख व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्याची पुढे वंशावळ असेल किंवा व्यक्ती असेल, भाऊ बहीण मुलं पत्नी असेल तर सगळ्यांना हे सर्टिफिकेट वापरता येतं. प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्तीचा पती असू शकतो, त्यांची पत्नी असू शकते, अज्ञान मुलगी असू शकता, अविवाहित मुली असतील, अज्ञान भाऊ असेल किंवा बहिणी असेल, आई किंवा वडील असेल, अविवाहित नात नातू सून इथपर्यंत व्यक्ती वापरू शकतात. इव्हन दो अविवाहित मुली जरी म्हटलंय तर विवाहित मुली सुद्धा हे सर्टिफिकेट वापरू शकतात, त्यांच्या नावावर ट्रान्सफर करू शकतात. नंतरचा GR वगैरे याच्यात आलेला आहे, त्याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे, तो एकदा व्यवस्थित बघून घ्या, त्यात सगळं सांगितलेलं आहे. प्रकल्पग्रस्तांकरिताच्या आरक्षणाचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस अनुज्ञेय आहे, एकाच व्यक्तीला मिळणार आहे. एकदा तुम्ही सरकारी नोकरी तुम्हाला त्या सर्टिफिकेटच्या अगेन्स्ट मिळाली की ते सर्टिफिकेट तुम्हाला वापरता येणार नाही. मात्र असे काही प्रकल्प जे की 1 जून 1965 पूर्वी सुरू करण्यात आले होते आणि त्या दरम्यान सर्टिफिकेट किंवा तुमची जमीन त्याच्यामध्ये गेली असेल त्या प्रकल्पामध्ये, तर अशा उमेदवारांच्या बाबतीत मात्र हे तुम्हाला 2 व्यक्तींना वापरण्याचा परवानगी दिलेली आहे. सो हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवार न मिळाल्यास काय, एखाद्या एक्झाम मध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवार जर नाही मिळाला किंवा समांतर आरक्षणामध्ये बाकीचे पण येतात, जसं की महिला येतात, प्रावीण्यप्राप्त खेळाडू येतात, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, पदवीधर अंशकालीन आहे, हे कर्मचारी नाही मिळाले तर त्याच कॅटेगरीमधून तुम्हाला म्हणूया आपण जनरल मधून विद्यार्थ्यांसाठी हे पदं दिली जातात. पुढच्या वर्षासाठी परत अनुज्ञेय नाहीये, पुढच्या वर्षासाठी वाढून घेतली जात नाही, त्याच वर्षी जनरल मधून हे पदं
भरली जातात। कुठे मिळते प्रमाणपत्र? जर तुम्ही याच्यामध्ये असाल, तुमचं जमीन, घर किंवा औषधा जमीन तुमची जर या प्रकल्पामध्ये गेली असेल तर हे सर्टिफिकेट कुठे मिळतं? हे सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागतं संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीने संबंधित पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये यांचे कॅबिन असतं पुनर्वसन अधिकाऱ्यांचं, त्यांच्याकडनं तुम्ही हे सगळं डॉक्युमेंटेशन जमा करून प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट घेऊ शकता। ओके, प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील तिच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला नोकरी विषयक संदर्भात दिलेला दाखला, प्रमाणपत्र पूर्व परीक्षेच्या अर्जासोबत सादर अपलोड करणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही जर वडील मुख्य असेल तर तुम्ही तुमच्या नावाने, मुलगा म्हणून तुमच्या नावाने पण सर्टिफिकेट काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। मुलगी नावाने काढू शकता, नात, नातू, नाती पण काढू शकते, सून पण काढू शकते। त्यानंतर आता जो नवीन जी.आर. आलाय प्रमाणपत्र हस्तांतरण बाबत काय आहे हा निकष, थोडक्यात हा जी.आर. मी तुम्हाला दाखवतो की ह्या जी.आर. मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा। हा जी.आर. आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरित न करण्याबाबतची काल मर्यादेची शिथिल बाबत, म्हणजे शिथिलता दिलेली आहे। काय शिथिलता दिली आहे? हस्तांतरित संदर्भात तुम्हाला शिथिलता दिली आहे। मग शिथिलता थोडक्यात तुम्हाला हा व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला शासन निर्णय दाखवतो की त्यांनी शासन निर्णय काय घेतलाय। पूर्वी काय होतं, अशा एखाद्या उमेदवाराच्या नावाने जेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट मिळत होतं, हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर बघा एका व्यक्तीस गट क गट ड संवर्गाच्या पदभरतीमध्ये आरक्षण मिळत होतं। मग हे आरक्षण घेताना तुम्हाला पूर्वी एका व्यक्तीच्या नावाने काढलं, फॉर एक्झाम्पल तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या नावाने काढलंय, एक्स व्यक्ती याच्या नावाने काढलं की हे 6 महिन्यापर्यंत तुम्हाला कुणाच्याही नावाने हस्तांतरित करता येत नव्हतं। मात्र आता असं नाही, त्यांनी सांगितलंय काय, विनाकारण असं जर केलं तर काय होतंय, विलंब होऊन जायचं। बघा त्यांनी सांगितलंय की 6 महिन्यांच्या आत बदलता येणार नाही असं ते सांगत होते पूर्वी, 6 महिन्यांच्या आत अशी अट शासन निर्णयामध्ये होती। मग त्याने काय होतंय, कुटुंबातील एका व्यक्तीस दाखल्याचे हस्तांतरण करण्यास नाहक विलंब होऊन त्याचा प्रकल्पग्रस्त प्रवर्गातून शासकीय सेवेत नियुक्ती मिळवणे शक्य होत नाही। मग हे लक्षात घेऊन त्यांनी काय केलं की याची कालमर्यादा जी आहे ती बंद केली। म्हणजे काय केलं त्यांनी, बघा लक्षात घ्या काय केलं, प्रथम नामनिर्देशित वारसदारास हस्तांतरण कालमर्यादा राहणार नाही। म्हणजे एखाद्या तुमच्या वडिलांच्या नावाने, फादरच्या नावाने सपोज हे सर्टिफिकेट काढलं पहिल्या टाइम, मग हे तुम्हाला शिफ्ट करता येतं का? यस, दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कुणी असेल त्याच्या घरातली तर लगेच शिफ्ट करता येतं, त्याला काही कालावधी नाही। पूर्वी काय होता, 6 महिने होता, आता असं आहे का? आता 6 महिने तुम्ही कधी पण लगेच करू शकता। मात्र काय, मात्र नामनिर्देशित विहित वारसादारास हस्तांतर करावायचे झाल्यास 6 महिन्याची मर्यादा लागू राहील। आता त्यानंतर मात्र तथापि तदनंतर एकाला केलं शिफ्ट, परत तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीवरती शिफ्ट करायचं असेल तर इथे मात्र तुम्हाला 6 महिन्यांचा कालावधी असेल। 6 महिन्यानंतरच तुम्ही शिफ्ट करू शकता, अन्यथा करू शकत नाही। हा एक महत्वाचा मुद्दा आहे। बदल इथेच झाला, इथे तुम्ही कधीही करू शकता, इथे मात्र तुम्हाला 6 महिने ऍज इट इज लागणार आहे। असा हा जी.आर. तुम्हाला इथे दाखवला मी। सो या जी.आर. बद्दल अजून तुम्हाला काही माहिती हवी आहे, प्रकल्पग्रस्तांबद्दल अजून काही माहिती हवी तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन सर्च करू शकता, प्रोजेक्ट अफेक्टेड व्हिडिओ बाय बापू गायकवाड करा किंवा इग्नाइट अकॅडमी करा, तुम्हाला व्हिडिओची लिंक दिसेल। भरपूर व्हिडिओ मी घेतलेले आतापर्यंत, प्रोजेक्ट अफेक्टेड बाबतचे भरपूर जी.आर. माझ्याकडे अवेलेबल आहे, सगळे जी.आर. माझ्याकडे अवेलेबल आहे। सो काळजी करू नका, तुम्ही जर प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये मोडत असाल आणि तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर लगेच तुमच्या जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये जाऊन पुनर्वसन अधिकाऱ्यांची भेट घ्या, त्यांच्याकडनं काय काय डॉक्युमेंट लागतात त्याची लिस्ट घ्या, ती डॉक्युमेंटची पूर्तता करा आणि हे सर्टिफिकेट काढून ठेवा। जर भविष्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये तुम्हाला फायदा होत असेल, कारण प्रोजेक्ट अफेक्टेडच्या कॅन्डिडेटचा कट ऑफ हा फार कमी लागतो, कमी मार्कामध्ये सिलेक्शन होतो, सो नक्कीच तुम्हाला मिळत असेल तर प्रोसेस करा आणि काढून घ्या। याचा फायदा भविष्यात तुम्हाला सरकारी नोकरीसाठी नक्कीच होईल। या संदर्भात तुम्हाला सरळ सेवेच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमी कडनं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस असणार आहे। ह्या सगळ्या जेवढ्या जागा या सरळ सेवेच्या येतात या सगळ्या डिपार्टमेंटच्या साठी ही बॅच तुम्हाला आवश्यक असणार आहे। 25% ऑफ चालू आहे, 1499 प्लस जीएसटी मध्ये तुम्ही बॅच लगेच घेऊ शकता। त्यासाठी ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा। काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती किंवा या हेल्पलाईन नंबरवरती आपण कॉल करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे परत अपडेट तुम्हाला हवे असतील तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।